टाईप 1 झाला म्हणजे माझं आयुष्य संपलं असं नसतं. म्हणजे मला टाईप 1 डायबिटीसचा मुलगा कळाला की सगळ्यात पहिला त्यांचा वेळ काय होतो ते म्हणतात माझ्या मुलाला का, आणि नंतर जरी ते ऍक्सेप्ट केलं तरी ह्याचं आता कसं होणार, आता आयुष्यभरासाठी आमच्यासाठी लायबिलिटी आली का, आयुष्यभर आम्हाला आता ह्याला पोसावं लागणार, ह्याचं करिअर कसं होणार, ह्याला शाळेत घालायचं, ह्याला इन्शुलिन द्यायचं, ह्याचं लग्न होणार का, ह्याचं पुढं मुलं होणार का, हे जगणार का. तर त्यांना खूप सारी एक्झाम्पल द्यावे लागतात की त्यांना हे सांगायला लागतं की तुम्ही एकटे नाही आहे. आज कितीतरी मग सक्सेसफुल लोकांची मी त्यांना एक्झाम्पल देतो. फिल्ममधले लोक असतात, काही पॉलिटिशियन्स असतात, काही ह्याच्यामध्ये असतात. म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये म्हणाल तर कमल हसन आपण सगळ्यांना ओळखतो, किती फिट आणि किती वेगवेगळ्या व्हरायटी आहे केलेल्या. कमल हसन इज अ टाईप 1 डायबिटीस. कितीतरी आताच्या ह्याच्यात समंथा आपण साऊथ इंडियन ॲक्ट्रेस, तिला सोनम कपूर बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. सो कितीतरी अगदी जुन्या ह्याच्यामध्ये स्वामी विवेकानंदांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत त्यावेळेला तर इन्शुलिन पण नव्हतं आणि त्यांना लेट ऑनसेट किंवा त्यांना त्या पद्धतीचं होतं, त्यांची आयुष्यमर्यादा कमी होती, पण त्यांनी पण त्यांच्या हेल्थसाठी वेळ दिला. सो ही सगळी मी नावं जी घेतली ही पण चांगली त्यांनी करिअर केलेलं आहे.